जास्वंदाचं रोप तुम्ही कधी कटिंगपासून तयार केलं आहे का? मी सुद्धा अनेकदा जास्वंदाची कटिंग लावली. प्रत्येक ऋतूमध्ये लावली, जसं की हिवाळा, पावसाळा आणि अनेकदा फेलसुद्धा झाली. पण जे मी अनुभवापासून शिकली, ते परिणाम तुमच्या समोर आहे. जास्वंदाची कटिंग केवढी मोठी लावावी, किती रुंदी असावी, कुठल्या प्रकारची माती त्याच्यासाठी घ्यावी, किती सूर्यप्रकाश गरजेचा आहे आणि मूळ आल्यानंतर याची रिपोर्टिंग कशी करायची, जेणेकरून रिपोर्टिंगनंतर तुमची कटिंग मरणार नाही. या व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रत्येक छोटे छोटे डिटेल्स मी सांगणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि सांगितलेल्या गोष्टी नक्की फॉलो करा जर तुम्हाला पण कटिंगपासून हे रोप तयार करायचं असेल तर. काही दिवसांपूर्वी मी गावी गेली होती आणि तिथे मला अनेक असे झाडं दिसले जास्वंदाचे, तेही वेगवेगळ्या रंगात. आणि मोसम पण छान होता. बसंत ऋतू होती, फरवरी मार्चचा सीझन होता. तर मला हा चान्स बिलकुल पण मिस नाही करायचा होता. तर इथे मी 3 वेगवेगळ्या रंगाचे जास्वंदाची कटिंग घेतली आणि ह्या कटिंगपासून तुम्हाला कशी कटिंग तयार करायची आहे, किती घ्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जीही फांदी तुम्ही घेणार तर काही गोष्टी लक्षात घ्या. त्या फांदीवर अजिबात कुठलाही प्रकारचं मिलीबग, मुंग्या, किडे असा कुठलाही डिजीज नाही असायला पाहिजे, तर तुमचं प्रपोगेशन सक्सेस होईल. आता गावात मला मातीचा प्रॉब्लेम होता की कुठून आणावी, पण जी गार्डन सॉईल आपण जी म्हणतात, जी गार्डनमध्ये होती, मी तीच घेतली. जे कंटेनर होते हे जुन्या बाटल्या गार्डनमध्येच पडल्या होत्या, तर मी त्यांना हाफ कट केलं आणि त्याच्यात ही माती भरली आणि त्याच्यातच कशी लावायची कटिंग हे मी तुम्हाला दाखवणार आहे. या गार्डन सॉईलमध्ये सुकलेले पानंसुद्धा पडले होते, तर ही माती अगदी छान भुसभुशीत अशी झाली होती. तुम्ही कुठल्याही प्रकारची बागकामीत येणारी माती घेऊ शकतात. ती लाल, भुरी, काळी अशी रंगात असू शकते. तर तुम्ही कुठलीही साधी माती घ्या, त्याच्यात तुम्हाला काहीच मिक्स नाही करायचं आहे. जनरली आपण जेव्हा कटिंग लावतो तेव्हा कोकोपीट, सँड किंवा वर्मी कंपोस्ट कुठल्याही प्रकारचं खत असं वापरतो, पण इथे तुम्हाला काहीच वापरायचं नाही. फक्त तुम्हाला माती घ्यायची आहे. जेही कंटेनर तुम्ही वापरणार त्याच्यात ड्रेनेज होल, म्हणजे की कंटेनरच्या खाली छिद्र पाहिजे, जेणेकरून तुम्ही जेव्हा त्या कटिंगला पाणी देणार तर एक्स्ट्रा पाणी जे असेल ते छिद्रातनं बाहेर आलं पाहिजे. जर जास्त पाणी कटिंगला झालं किंवा त्या कंटेनरमध्ये साचून राहिलं तर त्याच्याने फंगस लागेल आणि ती तुमची कटिंग खराब होऊन जाईल. आता गावीकडे कटर तर नाही होतं, पण जे मोठे लोक वापरतात सुपारी कट करण्यासाठी, तो म्हणजे की अडकित्ता, तर मी तोच घेतला. तुम्ही याला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा. आणि मी कशी कटिंग घेत आहे याला तुम्ही नीट लक्ष देऊन बघा. जे कटिंगला पानं आणि एक्स्ट्रा जे ब्रांचेस असतील, म्हणजे जे शाखा आजूबाजूला असते, ते तुम्हाला कट करून घ्यायची आहे. कारण जेव्हाही आपण कटिंग ग्रो करतो त्याला मुळा राहत नाही, तर ते अननेसेसरी एनर्जी या पाना आणि जे ब्रांचेस तुम्हाला दिसत आहे त्याच्यासाठी वापरतील आणि याची रूटिंग लेट होईल. त्यापेक्षा ते पानं आणि ब्रांचेस काढून टाका. ही कटिंग मी थोडी थिक म्हणजे की जाड घेतली आहे आणि याचं खालचं पोर्शन म्हणजे की जे ब्राऊन पार्ट आहे ते मी काढत आहे आणि ग्रीन पार्ट एक्सपोज करत आहे, जेणेकरून ही कटिंग लवकर लागेल. कंटेनरमध्ये मी माती फिल करून पाणी आधीच दिलं आहे. तुम्ही पण ही टीप फॉलो करायची आहे की माती भरून पाणी आधीच देऊन द्या, जेणेकरून जे एक्स्ट्रा पाणी आहे ते छिद्रातनं बाहेर येईल आणि कटिंग आरामात त्या मातीत फिक्स होऊन जाईल. कधी कधी नंतर जर पाणी दिलं ती कटिंग डिस्टर्ब होऊन जाते, त्यापेक्षा आधीच पाणी द्या, जेणेकरून कटिंग व्यवस्थित सेट होईल. अशाच प्रकारे मी अजून 2 कटिंग याच्यात लावणार आहे. हे सेम कलरची आहे. तर अजून मी एक कटिंग घेतली आहे जी बारीक आहे. मी सगळ्यांची रिझल्ट तुम्हाला दाखवणार आहे, पण आपल्याला प्रोसेस जाणून घेणं अगदी गरजेचं आहे. कारण अनेकदा आपण कुठल्याही झाडाची कटिंग लावतो, फांदी लावतो आणि अनेकदा विचार करतो की ते जगावी, पण आपल्याला पद्धत माहीत नाही राहत, प्रोसेस माहीत नाही राहत की कशी ती जगवली गेली पाहिजे. त्यामुळे ती कटिंग फेल होऊन जाते आणि अपयश मिळाल्यानंतर आपण ते पुन्हा प्रयत्नसुद्धा करत नाही आणि इथेच आपण मोठी चूक करतो. कारण बाहेरचं वातावरण हे सुद्धा कटिंग ग्रो होण्यासाठी काफी महत्त्वाचं असतं. यासाठीच कटिंग नेहमी फरवरी, मार्च म्हणजे की वसंत ऋतू आणि मान्सून म्हणजे पावसाळ्यात लावावी, जेणेकरून कटिंगला छान ह्युमिडिटी मिळेल
आणि यांना ग्रो व्हायला हेल्प होईल. वातावरणामध्ये जर ह्युमिडिटी असली म्हणजे आर्द्रता, नमी जर असली तर कटिंग लवकर सुकत नाही. त्याच्यात वॉटर कंटेंट असतो आणि मातीसुद्धा लवकर वाळत नाही. त्याच्यामुळे याचं मेंटेनन्स अगदी सोपं होऊन जातं. आणि जे सीझन मी तुम्हाला सांगितले हे सीझन बेस्ट आहे, कारण या सीझनमध्ये जास्वंद ॲक्टिवली ग्रो करतं. म्हणजे की हा जास्वंदाच्या फुलांचा सीझन असतो. भरगच्च फुलं येतात आणि छान हे ग्रो करतं. त्यामुळे याची कटिंग तुम्ही जर या सीझनमध्ये लावली तर तुम्हाला यश नक्की मिळेल. आणि कशी लावायची ही पद्धत तर मी तुम्हाला सांगतच आहे. अशाच प्रकारे मी लाल आणि एक पिवळ्या कलरच्या जास्वंदाची कटिंग लावली आहे. लाल कंटेनरमध्ये मी लाल जास्वंदाची कटिंग लावली, कारण मला लक्षात असायला पाहिजे की मी कशात कुठल्या रंगाचं जास्वंद लावत आहे. कटिंग तुम्हाला 10 ते 12 इंचची घ्यायची आहे. याच्यापेक्षा मोठी कटिंग नाही घ्यायची, नाही तर ती ग्रो नाही होणार. कटिंग जेव्हा तुम्ही मातीमध्ये प्रेस करणार तेव्हा त्यात नोड एरियासुद्धा गेला पाहिजे. पान जर तुम्ही काढले तर त्याच्या खाली नोड एरिया असतो, तर तोच तुम्हाला मातीमध्ये लावायचा आहे. 1 ते 2 इंच तुम्ही हे मातीमध्ये प्रेस करा. कटिंग लावल्यानंतर हे तुम्ही शेडमध्ये ठेवा, झाडाच्या सावलीखाली ठेवा की अशा जागेवर ठेवा जेणेकरून यांच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश नाही पडला पाहिजे. यांनी माझ्यासोबत गावी ते शहरापर्यंत प्रवाससुद्धा केला. 3 दिवसानंतर जेव्हा मी शहरात आली तेव्हा हे माझ्यासोबत आले आणि त्याच प्रवासात जे लाल कंटेनरमध्ये कटिंग आहे ती थोडीशी डिस्टर्ब झाली. कटिंग लावल्यानंतर 8 दिवसापर्यंत तुम्हाला हातसुद्धा नाही लावायचा आहे. कटिंग जर थोडीशी पण डिस्टर्ब झाली, हलली तर ती प्रोपोगेट होणार नाही, हे लक्षात घ्या. 8 दिवसानंतर यात थोडीशी प्रोग्रेस स्टार्ट झाली होती. छोटे छोटे याच्यात मला फुटा दिसायला लागले होते, म्हणजे की याला नवीन फांद्या येणं चालू झालं होतं. हे 2 कटिंगसोबत होतं जे 2 कंटेनरमध्ये मी लावले होते. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की याला मुळा पण आले असतील. मुळा बनायला किती दिवस लागतात हे सुद्धा मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. पण कधी काय होतं की जर कटिंगला मुळा नाही आले तरीसुद्धा त्यांना पानं येतात. पूर्ण कटिंग पानाने अशी भरगच्च होऊन जाते. जर तुम्ही ट्रान्सपेरंट कंटेनरमध्ये लावलं तर तुम्ही मुळा पाहू शकता. नाही तर कधी काय होतं की आपण अशा कंटेनरमध्ये लावतो ज्यात आपल्याला मुळा दिसत नाही आणि पानं आल्यानंतर आपल्याला असं वाटतं, असं गृहीत आपण धरतो की याला मुळा पण आले असतील आणि आपण ते ट्रान्सप्लांट करतो आणि कटिंगला मुळा अजिबात नाही राहत आणि तिथेच ती कटिंग मरून जाते. 15 दिवसानंतरसुद्धा याच्यात छान प्रोग्रेस होती. कटिंगची जे पाने फुटले होती ती मोठे व्हायला लागली होती, पण अजूनसुद्धा याच्यात मुळा नाही दिसत होते. कटिंग लावल्यानंतर 3-4 दिवस तुम्ही जेव्हा शेडमध्ये ठेवता त्याच्यानंतर तुम्ही याला सूर्यप्रकाश मिळावा अशा ठिकाणी ठेवू शकतात. म्हणजे याला सकाळचं ऊन मिळालं पाहिजे, जे कवळं ऊन असतं 2-3 तासाचं, नाही तर संध्याकाळचं ऊन नक्कीच पाहिजे. 25 दिवसानंतर तुम्ही बघू शकता ही कटिंग किती छान ग्रो झाली आहे. म्हणजे मुळा अजूनसुद्धा दिसत नाही आहे, पण याचे पानं वाढू लागली आहे. याच्यात जे ब्रांचेस आहे ते मोठे झाले आहेत आणि हे दोघे कटिंग सोबत आहे. याच्यानंतर एक किस्सा झाला होता, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते. हे जे लाल भाऊसाहेब आहे ते तर अगदी बसले होते तसेच, ग्रो व्हायचं नाव नाही घेत होते. पण जे बाकी कटिंग आहे त्यांची प्रोग्रेस बघून मला खूप आनंद होत होता. जेव्हा कटिंगपासून आपण फ्रीमध्ये रोपं तयार करतो ना, त्याचा आनंदच वेगळा असतो. तुम्ही कधी कुठली कटिंग ग्रो केली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. अगदी 1.5 महिन्याच्या वरती झाले आहे आणि ही कटिंग तुम्ही पहा. असं कोणी म्हणूच नाही शकत की हे मी कटिंगपासून रोप तयार केलं आहे. मला तर असं वाटत होतं की मी नर्सरीमधून आणलं आहे. तुम्ही बघू शकतात याला किती छान कळ्यासुद्धा यायला लागले आहे. आणि एक म्हण आहे की गाव बसा नाही और लुटेरे पहिले आ गए. ही आत्ताशी ग्रो व्हायला लागली होती, त्यातच याच्यावर मिलीबगसुद्धा यायला लागले. त्याच्यासाठी मी याच्यावर कीटनाशकचा स्प्रेसुद्धा केला आहे. याची मुळं तुम्ही आता खाली बघू शकतात. म्हणजे हे तुम्ही क्लिअर करा की मुळा यायला अगदी 1.5 महिना लागतो. म्हणजे 1 महिन्यानंतरच याची मुळा बनायला स्टार्ट होतात. फक्त जर पानं दिसायला लागले तर तुम्हाला ट्रान्सप्लांटची घाई नाही करायची आहे. अगदी तुम्ही 2 महिने ज्या कंटेनरमध्ये कटिंग लावली आहे त्याच्यातच राहू दिलं तरी चालेल. अनेकदा असं होतं जेव्हा आपण कटिंग लावतो
ती ग्रो तर छानपैकी होते, पण जेव्हा आपण तिला ट्रान्सप्लांट करतो ती मरून जाते. तर त्याची पद्धत पण मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून ती कटिंग मरणार नाही. इथे मी थोडं ॲप्सम सॉल्ट घेतलं आहे. ॲप्सम सॉल्टमध्ये मॅग्नेशियम आणि सल्फर काफी छान मात्रामध्ये असतं आणि याच्यात की कंपोनंट म्हणजे क्लोरोफिल, जे आपले मुळा असतात त्यांना छानपैकी ग्रो व्हायला किंवा त्यांना जर आपण रिपोर्ट करत आहे तर त्यांना ट्रान्सप्लांट शॉक नको लागायला म्हणून आपण हे पाणीमध्ये मिक्स करून देऊ शकतो. आणि हे न्यूट्रिशन ऑब्झर्व करायलासुद्धा हेल्प करतं आणि कटिंग ट्रान्सप्लांटनंतर मरत नाही. हे अगदी मी थोड्या प्रमाणात घेतलं आहे. दुसरं जे पदार्थ मी घेतलं आहे ते आहे लाकडाची राख. जेव्हा होळिका दहन झालं होतं तेव्हाच मी ते घेऊन ठेवलं होतं. त्याच्यात पोटॅशियम आणि कॅल्शियम खूप छान मात्रामध्ये असतं, जेणेकरून ते फूल येण्यासाठी मदत करतं. फुल व्हिडिओ मी नक्की शेअर करेल. इथे मी 10 इंचची कुंडी घेतली आहे आणि त्याच्या खाली छिद्र केलं आहे. माती बाहेर निघायला नको म्हणून मी छोटासा एक कपडा तिथे ठेवला आहे. आता हे जे मी माती घेतली आहे याच्यात काय काय मिक्स केलं आहे ते मी ऑलरेडी स्क्रीनवर शेअर केलं आहे की किती आणि काय प्रमाणात मी घेतलं आहे. ह्यापैकी जर तुमच्याकडे कोकोपीट किंवा राईस हस्क आणि सँड नाही असणार तर तुम्ही स्किप करू शकतात. पण माझं म्हणणं असं आहे, जर तुम्हाला वेल-ड्रेन माती पाहिजे तर तुम्ही त्याच्यात थोडंसं कोकोपीट मिक्स करा. जर सँड नाही असेल तर स्किप करू शकतात आणि थोडं वर्मी कंपोस्ट टाका. आणि याच्यात कीटनाशकची पावडर म्हणजे की साफ फंजीसाईड किंवा ट्रायकोडर्मा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही मिक्स करा, जेणेकरून या नवीन मुळात फंगस लागणार नाही. कुंडी तुम्हाला अगदी मोठी नाही घ्यायची आहे. ज्या कंटेनरमध्ये तुम्ही हे कटिंग्स लावली आहे, तुमचं जे रोप तयार झालं आहे त्याच्यापेक्षा 2 ते 3 इंच मोठी असली पाहिजे, कारण या कटिंगचे मुळा लहान आहेत, जास्त पाणी अवशोषित नाही करणार. माती भरताना कुंडीच्या वरून 2 इंचची जागा रिकामी ठेवा, जेणेकरून तुम्ही त्याला छानपैकी पाणी देऊ शकणार आणि पाणीसोबत माती बाहेर नाही येणार. ही कटिंग मला ॲज इट इज बाहेर काढायची होती, म्हणजे याचे मुळा बिलकुल बी डिस्टर्ब नाही झाले पाहिजे, नाहीतर ही कटिंग स्ट्रेसमध्ये चालली जाईल. याच्यात पण एक ट्विस्ट आहे जे मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तुम्ही पाहू शकतात किती छान खालपर्यंत याच्यात मुळा तुम्हाला दिसत आहे. अगदी भरून मुळा आलेले आहेत, कारण आपली प्रोसेस नीटनेटकी होती. तुम्हाला एक सजेशन द्यायचं होतं, ऐकायचं नाही ऐकायचं तुमची मर्जी. जर तुमच्या बाल्कनीत किंवा गार्डन एरियामध्ये ऊन नाही येत असणार सकाळचं किंवा संध्याकाळचं, तर ही कटिंगसुद्धा लावू नका आणि जास्वंदाचं रोपसुद्धा नका आणू, कारण विदाऊट सूर्यप्रकाश ना हे रोपाला फुलं येतील ना हे छानपैकी ग्रो होईल. तुम्ही कितीही खत पाणी घातलं तरीही त्याचा काहीच रिझल्ट तुम्हाला नाही मिळणार. आता तुम्ही ही कटिंग बघा, याच्यात अगदी छोटासा स्प्राऊट म्हणजे की छोटासा रूट आहे आणि बाकी स्प्राऊट आहे, तरीसुद्धा त्याला पानं आहेत आणि कळीसुद्धा आहे. ही कटिंग जर मी आणखी 15 दिवसांनी काढली असती तर त्याचे मुळा पूर्णपणे आले असते. म्हणूनच मी म्हणते की अगदी तुम्हाला ट्रान्सप्लांटची घाई नाही करायची आहे. पण मला हे मुळा खालून दिसायला लागले होते बाकीचे, आणि आता भर उन्हाळा लागणार आहे तर उन्हाळ्यातसुद्धा रिपोर्टिंग नाही करायची आहे, नाहीतर रोपं खराब होऊन जातात आणि कटिंगसुद्धा सेट नाही होत. म्हणून मी प्रयत्न केला की जितके आहेत तितके मी छानपैकी रिपोर्ट करते. आणि ज्या कटिंगला छोटंसं रूट आला आहे, मूळ आला आहे, ते मी सेपरेट कुंडीत लावणार आहे. हे दोघी कटिंग अगदी यांचे मुळा फिक्स झाले होते एकमेकांना, म्हणून मी हे सेपरेट नाही केलं, नाहीतर हे कटिंग्सचे मुळा डिस्टर्ब झाले असते आणि जर मुळा तुटले तर यांना सेट व्हायला काफी वेळ लागतो आणि कधीकधी आपली कटिंगसुद्धा ग्रो होत नाही. जी एक कटिंग मी काढली आहे ती मी या 4 इंचच्या कुंडीत लावणार आहे, जी की प्लास्टिकची आहे. याला ऑलरेडी छिद्र आहे. मी खाली बस एक छानपैकी कापड टाकला आहे, जेणेकरून माती बाहेर व्हायला नको. आणि ही कटिंग मी याच्यात लावणार आहे. रिपोर्टिंग म्हणजे की ट्रान्सप्लांट तुम्हाला नेहमी संध्याकाळी करायची आहे किंवा सकाळी करायची आहे, सूर्यप्रकाश किंवा सूर्य उगवण्याच्या आधी, जेणेकरून हे डिस्टर्ब नाही होणार. जेव्हा ऊन लागतं तेव्हा हे प्लांट्स फोटोसिंथेसिस करतात आणि यांची सायकल तिथून स्टार्ट होते आणि ते डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला हे कामं संध्याकाळी करायचे, जेणेकरून रात्रभरात याची मुळा छानपैकी सेट होतील. रिपोर्टिंग केल्यानंतर 3-4 दिवस तुम्ही याला शेडमध्ये, कारण मुळांसाठी माती नवी आहे. जसं आपल्याला नवीन घरात ॲडजस्ट होण्यामध्ये टाईम लागतो, तसंच मुळांनासुद्धा नवीन मातीमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागतो. तर डायरेक्ट सूर्यप्रकाशमध्ये यांना जर ठेवलं
तर हे अगदी स्ट्रेसमध्ये जातील आणि असं पण होऊ शकतं की हे पुढे वाढणारच नाही. छानपैकी कटिंग लावल्यानंतर तुम्ही याला पाणी द्या. पाणी इथपर्यंत द्यायचं आहे की ते छिद्रातनं बाहेर आलं पाहिजे आणि नंतर तुम्हाला पाणी तेव्हाच द्यायचं आहे जेव्हा 2-3 इंचची माती वरची सुकलेली राहील आणि हेच रुटीन तुम्हाला फॉलो करायचं आहे. 3-4 दिवसानंतर तुम्ही कटिंगला सूर्यप्रकाशात ठेवू शकतात. दुसरे जे कटिंग्स लावले होते तुम्ही ते सुद्धा रिझल्ट बघू शकतात. ही जी कटिंग लावली होती मी याला पाणी द्यायचं मध्यंतरात विसरली होती म्हणून ही माती पूर्ण सुकली. त्यासोबत हे कटिंगसुद्धा वाळून गेलं. तर पाणीचं तुम्हाला नेमकं लक्षात ठेवायचं आहे. माती अजिबात सुकायला नको. याचा अर्थ असा पण नाही की तुम्हाला रोज पाणी द्यायचं आहे. जेव्हा तुम्हाला वरची माती वाळलेली दिसेल 1 ते 2 इंचापर्यंत तेव्हाच तुम्ही याला पाणी द्या. जे मी बारक्या कटिंग लावल्या होत्या अगदी थिन होत्या ते तर डिस्टर्ब झाले होते आणताना, पण ते बारीक होते तर ते ग्रो होणारच नाही होते. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे कटिंग इतक्या दिवसापर्यंत ठेवले होते. तुम्ही बघू शकतात हे बिलकुलही ग्रो नाही झाले होते. पण तुम्हाला पानं फुटताना दिसले असतील याच्यात की किती छान यांना पानं आले होते. पण पाणीमुळे ही कटिंग फेल झाली. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजलंच असेल की तुम्हाला कशा प्रकारची माती घ्यायची आहे, कशा प्रकारची कटिंग लावायची आहे, कुठे ठेवायचं आहे आणि कसं ट्रान्सप्लांट करायचं असेल. व्हिडिओ काफी मेहनतीने बनवला आहे. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.